नमस्कार, मी सोहम शिर्के. आपलं महानगरमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण ठाण्यातल्या निळकंठ नाका मानपाडा ह्या परिसरात आहोत. इथून बोरिवली टू ठाणे मेट्रो प्रकल्पांतर्गत मशीन्स बोर मशीन्स राबवल्या जाणार आहेत. याच्या लोकार्पणानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच दोन्ही उपमुख्यमंत्री म्हणजे एकनाथजी शिंदे आणि सुनेत्रताई पवार येणार आहेत. लोकार्पण आता काहीच वेळात पार पडलं जाईल. इथे माझ्याकडे तुम्ही बघू शकता, इथे मोठ्या प्रमाणात हे दोन्ही मशीन म्हणजे नायक आणि अर्जुन ह्या दोन मशीनचं इकडे लोकार्पण होणार आहे. ठाणे बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्पासाठी टनल बोरिंग मशीन TBM लॉन्च करण्यात आले असून या महत्वाकांक्षी प्रकल्पाच्या कामाला वेग आला आहे. सुमारे 11.84 किलोमीटर लांबीच्या या प्रकल्पात 10.25 किलोमीटर लांबीचे दोन समांतर बोगदे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून बांधले जात आहेत. माझ्याकडे तुम्ही बघू शकता, ह्या बोगद्यांमुळे बोरिवली ते ठाणे दरम्यानचे अंतर 23 किमीवरून 12 किमी पर्यंत कमी होणार असून प्रवासाचा वेळ 90 मिनिटांवरून अवघ्या 15 मिनिटांपर्यंत येणार आहे. हा प्रकल्प मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण मार्फत राबवला जात असून ठाणे बाजूने नायक आणि अर्जुना या TBM मशीनद्वारे काम सुरू आहे. सुमारे 90 मीटर लांबी आणि 2500 टन वजनाची ही आधुनिक यंत्रणा कठीण खडकाळ भागातही सुरक्षित आणि अचूक उत्खनन करण्यास सक्षम आहे. बोगदा पूर्णतः भूमिगत असल्यामुळे पर्यावरणावर देखील याचा कमीत कमी परिणाम होईल. सुमारे 11,000 झाडांचे पुनरोपणही करण्यात येणार आहे. तसेच या प्रकल्पामुळे घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडी कमी होऊन नवी मुंबई, कल्याण, नाशिक आणि गुजरातकडे जाणारी कनेक्टिव्हिटी देखील अधिक जलद सुलभ होईल. आणि ह्यामुळे ठाणेकर आणि ठाण्यात येणाऱ्या बोरिवली किंवा बोरिवलीहून बाहेरून येणाऱ्या लोकांचा बऱ्यापैकी त्यांचा प्रवास सुसोयी होईल असं ह्याद्वारे कळत आहे. एकूण हा बोगदा प्रकल्प ठाणे मुंबई परिसरातील वाहतूक कोंडीत मोठा बदल घडवून आणेल असं ठरतंय. असे काहीसे दृश्य आपल्याकडे कळायला आहे. माझ्याकडे तुम्ही बघू शकता. तसेच संदर्भात काही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री हे सगळे आणि दुसरे उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार ह्या सगळ्यांच्या हातून हा लोकार्पण होण्याचा कळतंय. काहीच वेळात, आता थोड्या वेळात एक मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री इकडे येतील आणि याचं लोकार्पण केलं जाईल. तसंच मी सोहम शिर्के, आपलं महानगर, ठाणे.